Hello, hello. This is the My Artifact episode number 2188. आजची तारीख आहे 24 फेब 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 10:45 वाजले आहे. ओके. मी पुण्याला होतो गेले हप्ताभर, त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू शकलो नाही. तर आता मला ते सगळे आर्टिफॅक्ट एपिसोड रिकवर करायचे आहे. सो दॅट्स वाय मी रिकवर करून आलो आहे आता. तर 20 तारखेला आपण हे करू. ओके. म्हणजे आतापर्यंत मी 17 तारखेचा रेकॉर्ड केलाय, 18 तारखेचा रेकॉर्ड केलाय. सॉरी, 17, 18, 19 तारखेचं 3 दिवसाचे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केलाय. 20 तारीख 20 तारखेचं. ओके. सो 20 तारखेला झालं काय? ओके. 20 तारखेला माझं लक्ष कुठं आहे? हा, 20 तारखेला आम्ही गेलो होतो. हा, म्युझियम. येस. ऍक्च्युली कसं आहे की 19 तारखेला काय झालं, आम्ही सिंहगडला गेलो होतो. ओके. आणि पिंटीने फोटो टाकला व्हॉट्सअपवर स्टेटस म्हणून. तर विशालला तो फोटो दिसला आणि विशाल म्हणे मी येतो म्हणे. ओके. त्याच दिवशी डिसाईड केलं त्यांनी का मी या संडेला म्हणजे 21 तारखेला येतो म्हणे. तर 21 तारखेला येऊन राहिला तर मग कुठे जायचं बा आपण? ओके. तर माझ्यापाशी एक लोकेशन, जे दूरची लोकेशन होती लवासा, ते बाकी होती. मला जायचं होतं. 20 तारखेचा प्लॅन होता, 21 तारखेचा प्लॅन होता माझा तो. विशाल म्हणे आपण इन्स्टेड ऑफ लवासा आपण इथे जाऊ म्हणे, एक हे आहे म्हणे वॉटरफॉल, तिथे जाऊ म्हणे. तर जस्ट लाईक माझं वॉटरफॉल साठी हे काही होतं नाही. मी म्हणलं ठीक आहे वॉटरफॉल पण जाऊ, पण मला लवासा तर जायचं आहे, तर मी नेक्स्ट डेला चालला जाईल. ठीक आहे. तर मग हे डिसाईड झालं. मग त्याच्यानंतर हे एवढं डिसाईड झालं की 21 तारखेला विशाल येऊन राहिलाय पुण्याला आणि त्यासाठी गाडी वगैरे बुक करायची वगैरे, या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग वगैरे केली. तर मग 21 तारखेला येत आहे ना विशाल, तर मग 20 तारखेला काय करायचं? तर 20 तारखेला माझे पुण्यामध्ये जेवढे म्युझियम होते ना ते हे करून घेऊ म्हणलं. तर 20 तारखेला माझ्यापाशी 3 लोकेशन होते. एक होतं आगा खान पॅलेस, एक होतं दिनकर केळकर म्युझियम आणि त्यानंतर वॉर मेमोरियल. ओके. वॉर मेमोरियल म्हणजे इथे कसं की आर्मी लोकांचे खूप सारे टँक आणि जे वेपन्स आहे त्यांचे एक प्रकारे म्युझियम. येस, एक प्रकारे सगळे जे टँक्स, पण सगळे नाही म्हणता येईल, बट जे वॉर मध्ये वापरले गेलेले 1962 आणि कारगिल युद्ध आणि जे काही युद्ध झाले यामध्ये जेवढे जे वेपन्स आणि इवन एअरक्राफ्ट वगैरे जे वापरले गेले त्यांचं एक प्रकारे म्युझियम आहे तिथे, वॉर मेमोरियल. तर आज 3 लोकेशन स्काउट करायचे होते. तर आज त्या दिवशी काय झालं होतं, सकाळी उठलो आणि गेलो आगा खान मध्ये. आगा खान इज रिअली इम्पॉर्टंट. यस. आणि आगा खान मध्ये मला नाही का हायपरलॅप्स घ्यायचा सुद्धा, कारण आगा खान इज रिअली रिअली ग्रेट. या खूप मोठं होतं ते आणि मला तिथे फोटोज डेफिनेटली घ्यायचे होते, मला हायपरलॅप्स घ्यायचं होतं. आगा खान मध्ये मी खूप काही डिसाईड केलं होतं. बट कसं झालं की आगा खान मध्ये ते गेल्यानंतर त्या सिक्युरिटीने मला अलाउ केलं नाही विथ कॅमेरा. ते म्हणे की तुम्ही कॅमेराने घेऊ शकत नाही म्हणे. तर दॅट इज अ प्रॉब्लेम. ओके. तर मग काय, मग मोबाईलने घेऊन घ्या. तर मग तिथे मग मी माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी हे केली. यस. म्हणजे कसं, आता ठीक आहे आपल्यापाशी कॅमेरा नाही आहे, चलो कोई बात नाही, बट आपली सेलफोन आहे आणि या सेलफोन मध्ये आपण व्हिडिओ काढू शकतो. येस. तर याच्यामध्ये मी इतके सारे क्रिएटिव्ह शॉट्स घेतले ना आगा खानचे, आडवे तिडवे, जेवढे कट सीन, जेवढे ट्रान्झिशन आहे ना, जेवढे घेता येईल ना तेवढे घेतले मी. ओके. आणि बहुत ही जबरदस्त. ओके. असं आहे की बट कसं आहे की हे जे क्लिप्स आहे ना, हे ट्रान्झिशन आहे ना, हे आपण एडिटिंग मध्ये समजा जर याचा कमाल एडिटिंग मध्ये होईल, असं नाही का आपण प्रोडक्शन मध्ये आपण जे काही केलं आणि इट वॉज रिअली ग्रेट. नो नो नो.
याचं एडिटिंग मध्ये माहित पडेल आपल्याला की आपण किती चांगलं काम केलं. हायपरलॅप्स मध्ये कसं आहे की आपल्याला माहित असते की आपण फोटोज घेतले, एक्के बाद एक लावले की चांगलाच बनणार आहे. बट हे ट्रान्झिशन आहे ना, हे आपल्याला एडिटिंग मध्ये कमाल दाखवावं लागेल. आतापर्यंत म्हणता नाही येत की आगा खान वॉज रिअली गुड, की आपण जे काही घेतलं वगैरे, बट स्टील मी असं म्हणतो की यास इट इज गुड. ठीक आहे. त्यानंतर आगा खानला कसं की आम्हाला नाही का एक नाही जाऊ दिले, म्हणजे पिंटीला मला नो नो नो. ते म्हणे ऍक्च्युली कसं आहे की ते म्हणे कॅमेरा अलाव करत नाही. ओके. तर मग मी रिक्वेस्ट केली का मी कॅमेरा तुमच्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो का, तर ते म्हणे नाही म्हणे, ते तुमची जबाबदारी आहे म्हणे, ते तुम्ही बघा म्हणे. तर मग कॅमेरा बाहेर ठेवायचा होता, तर कॅमेरा असंच बाहेर नाही ठेवू शकत, ते एक जण कोण ना कोणीतरी थांबावं लागेल. तर पहिले म्हणलं पिंटी तू थांब, मी जातो. पिंटी थांबला, मी गेलो आणि सगळे शॉट्स घेतले. ओके. जेवढे शॉट्स घ्यायचे होते आतून बाहेरून एक्सटेरियर वगैरे सगळे शॉट घेतले. त्याच्यानंतर मग मी थांबलो, पिंटी गेला. पिंटीला थोडंसं पाहायचं होतं, तर पिंटी गेला. मग त्याच्यानंतर गेलो आम्ही वॉर मेमोरियल. ओके. तिथे माझी खूप फाटली होती ऍक्च्युली. कसं आहे का ऑलरेडी नाही का आगा खान मध्ये कॅमेरा नेऊ दिला नाही. ओके. तर मला असं वाटलं की शायद इथे पण आपल्याला शायद कॅमेरा आपल्याला अलाउ करायला नाही बा, कारण इथे कसं की सगळं एक प्रकारे आर्मी लोक आहे. तर माझी थोडीशी फाटली. तर मी ट्रायपॉड आहे ना गाडीच्या साईडलाच ठेवला. ओके. तो बॅग मध्ये घेतलाच नाही. ओके. मग आम्ही गेलो. मग अलाउ म्हणजे एक प्रकारे म्हणजे कॅमेरा वगैरे काढलाच नाही ना, तो बॅग मध्येच होता वगैरे. आणि कसं जेवढे लपून लपून शॉट घेता येईल ना तेवढे लपून लपून शॉट घेतले. ओके. आता आम्हाला हे नाही माहित होतं तिथे अलाउ आहे बा, म्हणजे तिथे परमिटेड आहे बा सगळं काही, तुम्ही घेऊ शकता फोटोज वगैरे. म्हणजे असं कोणी म्हणत नाही रे का तुम्ही घेऊ शकता बा वगैरे, बट कसं आहे की तुमच्यावर असतंय की तुम्ही जे तुमचं काम आहे ते कशाप्रमाणे करता वगैरे. तर मी कसं स्टार्टिंगला थोडंसं लपून लपूनच करत होतो, म्हणजे थोडंसं सेलफोननी वगैरे शूट करण्याचा प्रयत्न करून आलो होतो. ओके. मग त्याच्यानंतर काय झालं की एक जेंटलमॅन आले जे आर्मी ऑफिसर होते, त्यांना काही फोटोज हवे होते. ओके. तर ते म्हणे की मला एक दोन फोटोज काढून द्या म्हणे. तर माझ्यापाशी DSLR होता. ओके. तर मग मी त्यांचे एक दोन फोटोज काढून दिले आणि त्यांना म्हणलं की मी तुम्हाला व्हॉट्सअप करेल बा. त्यांचा नंबर वगैरे घेतला, दॅट इज ओके. मग एकदा त्यांच्याकडून त्यांनी असे फोटोज वगैरे काढून दिले, मग मला असं वाटलं की चलो आता आता आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. तर मग मी आपला कॅमेराही काढला, DSLRही काढला, गिम्बलही काढला आणि सगळं काढलं. ओके. आणि सगळं शूट केलं. त्या वॉर मेमोरियल मध्ये एक से एक प्रत्येक फोटो फ्रेम, प्रत्येक मॉन्युमेंट, प्रत्येक टँक बद्दल सगळं सगळं सगळे क्रिएटिव्ह शॉट्स, आडवे तिडवे शॉट्स, पिंटीचे फोटोज वगैरे सगळेच घेतले. ओके. कारण एकदा आपल्याला असं, आणि वन थिंग इज दॅट की एक पण नाही, एक पण व्यक्ती नव्हता तिथे त्या वॉर मेमोरियल मध्ये. ऍक्च्युली काय आहे की जो टायमिंग होता ना तो संध्याकाळचा टायमिंग होता आणि आम्ही दुपारी गेलो. तर दुपारी कसं एक तर अलाउ केलं. ओके. त्यामुळे लोकही कमी आहे, त्यामुळे कसं एक प्रकारे सोने पे सुहागा, आणि सगळं ब्लाइंड होतं, कोणीच नव्हतं तिथे, सगळं वॅकंट होतं. तिथे गेलो मस्त शूट केलं. या इट वॉज रिअली गुड यार. त्या वॉर मेमोरियल मध्ये मी सगळं शूट केलं, हायपर लॅब सगळे सगळे घेतले. मग तिथून गेलो दिनकर केळकर म्युझियम, सॉरी तिथून गेलो पहिले जेवायला गेलो, जेवण केलं, तिथून दिनकर केळकर म्युझियम. जेवण झाल्यानंतर कसं हलकासा आळस येतो, जे की मी हलकासा एक्सपिरियन्स केला. बट पिंटी कसं एवढा युज टू नाही आहे, पिंटीला कसं थोडं शूटिंगचं त्याला थोडस हे नाही, त्यामुळे थोडस थकला होता. पण मला तर शॉट घ्यायचेच होते. आणि दिनकर केळकर वॉज रिअली अमेझिंग. येस, इट वॉज रिअली गुड. दिनकर केळकर मध्ये ज्याप्रमाणे तिथे ज्या वस्तू आहे, ओके, ज्या काफी अँटिक आहे, काफी युनिक आहे, अशा काही गोष्टी ज्या कधी बघितल्या नाही. म्हणजे जस्ट लाईक पुराण्या जमान्यातला आडकित्ता तू कधी बघितला आहे का? जास्त काय एकदम असं वाटत नाही का हे असं आडकित्ता वगैरे एवढं काही म्हणजे बघण्यालायक गोष्ट आहे बा. बट जेव्हा तुम्ही पुराण्या जमान्यातले आडकित्ता बघतेल तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की ते लोक कशा कशा प्रमाणे करत होते ते. ओके.
So it was like that ki it was really great. It was really looking such a things that people are used a year ago, year nahi, just like many years ago, and I feel really great. Yes, like शेवळ्या करण्याची मशीन त्यांची एकदम बहुत जबरदस्त होती. एवढी मोठी मशीन ती मी आजपर्यंत बघितली. टेलिफोन, तेव्हाच्या काळातले टेलिफोन किती मोठे होते. ओके. त्यानंतर कपडे, त्यानंतर त्यांची शस्त्र, भांडे, ट्रस्ट मी त्यांचे भांडे एवढे मोठे, इतके मोठे भांडे. आय वॉज लाईक एवढे मोठे भांडे याच्यामध्ये तर शायद मी हप्त्याभराचं पाणी जमा करेल एवढं मोठे भांडे. आणि याच्यामध्ये ते भात मांडायचे, भात किंवा डाळ किंवा कढी किंवा जे काही आहे वगैरे, एवढं मोठं, बापरे. कारण रांधण काही कमी होतच नाही. इवन सोन्याचे, चांदीचे जेवढे काही ऑर्नामेंट्स वगैरे होते, त्यांचे डब्बे, अरे बापरे, इट वॉज रिअली ग्रेट. तो रथ, गाडी आणि बहुत साऱ्या अशा काही गोष्टी होत्या. आय वॉज, आणि ऑल ओव्हर इंडिया मधले, असं नाही वर्ल्ड मध्ये नाही, बट ऍक्च्युली कसं आहे, दिनकर केळकर हा कोण असा व्यक्ती नाही खूप मोठा वगैरे. हा एक प्रकारे कलेक्टर आहे. ओके. ज्याला खूप शौक होता अशा पुराण्या गोष्टी कलेक्ट करण्याचा. याचा जे काही होतं ना, म्हणजे हा ऑलमोस्ट करीब या 2003 मध्ये मेला. याचा जन्म झाला करीब 1923 याच्यामध्ये वगैरे. तर त्यांनी अगोदरच्या काळामध्ये त्याला खूप शौक होता अशा काही गोष्टी कलेक्ट करण्याचा. तर त्याची पूर्ण, आणि तो कसा ऑलरेडी वेल्दी माणूस होता. ओके, म्हणजे त्याचे फॅमिली खूप जास्त रिच होते. तर त्याला असं पैशाचा काही कमी हे नव्हता वगैरे. म्हणजे त्याची हॉबी होती. तर त्यामुळे तो पूर्ण भारतामध्ये जाऊन साऊथ इंडिया, त्यानंतर नॉर्थ इंडिया, जेवढे काही होते त्यांचे ते नाही का वस्तू कलेक्ट करून, ओके, आपल्या म्युझियम मध्ये ठेवणं हे त्याचा एक प्रकारे छंद होता त्यांचा. तर त्याचीच लेगसी त्या म्युझियमनी कंटिन्यू ठेवली. ओके. आणि त्याच दिनकर केळकर म्युझियमचं नाव त्याच्या नावावर पडलं, जे की पुण्याला आहे. इट वॉज रिअली ग्रेट यार. यू मस्ट गो अँड विजिट यार, बिकॉज यू फील रिअली गुड आफ्टर वॉचिंग दोज थिंग्स, अँड फील्स लाईक दॅट की एक प्रकारे आपण दुसऱ्याच एरामध्ये जातो जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बघतो तेव्हा. आय एम नॉट रेकमेंड की तुम्ही एखाद्या युट्यूब थ्रू किंवा माझ्या थ्रू पण असं बघा. हे माझं काम आहे की हे शॉर्ट्स घेणं, त्यानंतर थोडंसं दाखवणं. बट जस्ट लाईक काइंड ऑफ टेलिंग यू की या गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल तेव्हा यू फील रिअली ग्रेट. या यू फील समथिंग दॅट की येस, इट फील्स वर्थ इट व्हाईल यू वॉचिंग दिस थिंग. सो येस, हे 3 म्युझियम कव्हर केले. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही घरी आलो 8 वाजता वगैरे. सेम सकाळी आम्ही 7 वाजता निघायचो. 7 म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजता निघायचो, 9 वाजता वापस यायचो. होतं ऑलमोस्ट 12 घंटे काम, ट्रॅव्हल करणं वगैरे वगैरे. सो येस, सो दिस इज ऑल दोज थिंग हॅपन्ड इन द 20 Feb 2021. तेव्हा मी पुण्याला होतो. येस, दिस इज, थँक्यू.